नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठापासून हेल्दी असे नूडल्स बनवणार आहोत। लहान मुलांसाठी हे खूप बेस्ट आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यात आता 2 कप गव्हाचं पीठ घालून घेणार आहे। यात आता अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। 1 चमचा तेल। आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत। आता मी इथे कोमट पाणी घेतलेलं आहे। गरजेनुसार पाणी घालून आपण या पिठाचा गोळा मळून घेणार आहोत। पाहू शकता गोळा मळून झालेला आहे। आता यात 1 चमचा तेल घालून मी परत या कणकेला व्यवस्थित मळून घेणार आहे। आता या पिठाला आपण 10 मिनिटे रेस्ट करायला ठेवणार आहोत। आता इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यात मी मीठ घालून घेणार आहे। 1 चमचा तेल घालून घेणार आहे। आता पाणी गरम होतंय तोपर्यंत आपल्याला चकली मेकर हे रेडी करून घ्यायचं आहे। इथे मी साचा घेतलेला आहे, त्याला सगळी करून तेल लावून घेणार आहे। आता मी इथे मोठ्या होल्स वाली चकती घेतलेली आहे आणि त्यालाही आपण तेल लावून घेणार आहोत। आता या चकतीला आपण या साच्यामध्ये टाकून घेणार आहोत। आता आपण मळून घेतलेल्या पिठातून एक गोळा तोडून घेणार आहे आणि रेडी करून घेतलेल्या साच्यामध्ये आपल्याला तो गोळा टाकून घ्यायचा आहे। आता तो साचा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। इकडे आपलं पाणी हे गरम झालेलं आहे। आता आपण त्यात नूडल्स तयार करून घेणार आहोत। आता या नूडल्सला आपण 7 ते 8 मिनिटे बॉईल करून घेणार आहोत। आता मी इथे एका भांड्यावर चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि आपण तयार करून घेतलेले नूडल्स काढून घेणार आहे। आता आपण या नूडल्सवर थंड पाणी घालून घेणार आहोत। आता इथे एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे। यात बारीक चिरून घेतलेला लसूण घालून घेतलेला आहे, त्याला परतून घ्यायचं आहे। आता यात अर्धा स्लाइस मध्ये कट करून घेतलेला कांदा घातलेला आहे। आता यात अर्धी शिमला मिरची लांब कापून घेतलेली आहे, त्यालाही व्यवस्थित परतून घेणार आहे। आता यात अर्धा गाजर बारीक चिरून घेतलेला आहे, त्यालाही व्यवस्थित परतून घेणार आहे। आता यात 2 चमचे टोमॅटो सॉस घालून घेणार आहोत। 1 चमचा शेजवान सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस आणि 2 चमचे सोया सॉस घालून घेणार आहोत। आता यात चवीपुरता मीठ घालून घेणार आहोत। सॉरी, मी दाखवायला विसरले।
या सगळ्यांना व्यवस्थित परतून घेणार आहोत। आता यात आपण तयार करून घेतलेले गव्हाचे नूडल्स घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे सगळे सॉस आपल्या नूडल्सला लागायला हवेत। आता या नूडल्सला आपण 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित परतून घेणार आहोत। तयार आहेत आपले हेल्दी व्हीट नूडल्स। हे रेसिपी तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करा। रेसिपी कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आता आपण गरमागरम नूडल्स सर्व करून घेणार आहोत।